वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, आपल्या देशातला यूथ हा आपल्या देशाचा पाठीचा कणा असतो, आपल्या देशाची ती खरी ताकद आहे। परंतु तुम्ही जर पाहिलं तर आत्ताच मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये जे UPSC MPSC चे विद्यार्थी आहेत त्यांचा आंदोलन चिरडण्यासाठी सरकारची ज्या पद्धतीनं सरकारची रिॲक्शन आहे ती खरंच रिॲक्शन एक निषेध करण्यासारखी आहे। कारण आज जर भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार, आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु जर आज पाहिलं तर हे सरकार जे आहे हे सरकार प्रत्येक व्यक्तीचं आंदोलन चिरडण्याचं काम करतं आणि आंदोलनकारी लोकांवरच गुन्हे दाखल करतं, त्यांना जेलात पाठवतं, परंतु त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न दिसत नाही। आणि न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लोकांना जर अशा पद्धतीनं त्यांचं आवाज दाबण्याचा जर कुठलाही सरकार प्रयत्न करत असेल तर ही गोष्ट मात्र निषेध करण्यासारखीच आहे। परंतु जे आपले हे UPSC MPSCचे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा एक त्यांची कौतुक करण्यासारखी अशी गोष्ट आहे की त्यांचं आंदोलन ज्या वेळेला दाबण्यात येण्यासाठी जी पोलीस आली होती, त्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी जी पोलीस तुकडी आलेली, तर त्यांनी आपल्या देशाचं राष्ट्रगीत गाऊन ते तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशाचं राष्ट्रगीत गायल्यानंतर तर सावधान स्थितीमध्ये यावं लागतं आणि ती पोलीस तुकडी काही काळापुरती का होईना ही सावधान स्थितीमध्ये आली। तर अशा पद्धतीचं आज UPSC MPSCचे जे विद्यार्थी आहेत ते उद्या सरकारमध्ये तेच लोक येणार आहेत आणि हेच लोक तुमच्या अशा पद्धतीच्या जे तुमचं रिॲक्शन आहे किंवा अशा पद्धतीची तुमची जी वागणूक आहे त्याला कशा पद्धतीनं उत्तर देतील ही काळजी मात्र सरकारने करायला पाहिजे। सरकारने कुठल्याही व्यक्ती जो काही आंदोलन करतो किंवा जो काही लढा देतो त्याचे प्रश्न समजून घ्यायला पाहिजे, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजे, परंतु सरकार असं काही करताना दिसत नाही आहे। सरकार असे आंदोलनकारी जे असतात, जे रस्त्यावर उतरून आंदोलन करतात किंवा जे सनदशीर मार्गाने आंदोलन करतात, आपला लढा लढतात, आपल्या न्याय हक्कासाठी लढतात, अशा लोकांचा मात्र आवाज दाबण्याचं काम हे सरकारकडून होत असताना आपल्या सगळ्यांना दिसत आहे। तर अशा प्रकारच्या कृतीचा, सरकारच्या अशा कृतीचा मी आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून निषेध करते आणि जे काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे, मग ते कुठलेही विद्यार्थी असू दे, त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं सरकारने दिली पाहिजेत, कारण हे विद्यार्थी हे आपल्या देशाचं भविष्य आहे, आपल्या देशाचा कणा आहे। तर अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजे, नाहीतर यांचा आवाज हा खूप मोठा एक आंदोलन घेऊ शकतं, भविष्यामध्ये खूप मोठं आंदोलन आपल्या देशात उभं राहू शकतं। विद्यार्थ्यांकडे